dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये म्हणजेच आपल्या अक्षर भारतीच्या पुस्तकामध्ये आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत. आणि जसं की तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतंय, 10वा पाठ आपल्या अक्षर भारतीच्या पुस्तकातला, आपल्या मराठीच्या पुस्तकातला रंग साहित्याचे हा आज आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत जी मराठी तुम्ही शिकत आलेला आहात, अभ्यासात आलेला आहात, किंवा मराठीचं पुस्तक ज्या ज्या वर्षी तुम्ही अभ्यासलं आहे त्या वर्षी मराठीच्या पुस्तकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य अभ्यासायला मिळालं. जसं कविता तुम्ही अभ्यासली, एखादी गोष्ट तुम्ही अभ्यासली असेल, किंवा एखाद्या लेखकाने लिहिलेलं प्रवास वर्णन अभ्यासलं असेल. आणि जेव्हा त्या लेखकाचा परिचय आपण वाचतो जो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तेव्हा तिथे त्या लेखकाने कोणत्या साहित्य प्रकारात लेखन केलेलं आहे किंवा कोणकोणते साहित्य प्रकार हाताळलेले आहेत ते आपल्याला तिथे दिलेलं असतं. जसं एखादा लेखक कविता लिहितो, एखादा लेखक कथा लिहितो, एखादा लेखक कादंबरी लिहितो, किंवा काही असे लेखक असतात की ज्यांनी साहित्याचे हे सगळे प्रकार हाताळलेले आहेत. म्हणजे कविताही लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, कादंबरीसुद्धा लिहिलेली आहे, नाटकसुद्धा लिहिलेलं आहे, असे सुद्धा काही साहित्यिक असतात. आणि मग शेवटच्या 2 ओळींमध्ये आपल्याला त्या पाठामध्ये आपण नेमकं काय शिकणार आहोत ते, आणि तो पाठ लेखकाच्या कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे. म्हणजे जर ती एखादी कथा असेल तर ती लेखकाच्या कोणत्या कथासंग्रहातून घेतलेली आहे, किंवा तो एखाद्या कादंबरीचा भाग असेल तर तो कोणत्या कादंबरीमधून घेतलेला आहे, कविता असेल तर लेखकाच्या कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे, आत्मचरित्राचा भाग असेल तर तो कोणत्या लेखकाचा आहे, कोणाचं आत्मचरित्र आहे ते दिलेलं असतं. प्रवास वर्णन असेल तर कोणत्या प्रवास वर्णनाच्या पुस्तकातला तो भाग आहे किंवा पाठ आहे हे आपल्याला तिथे लिहिलेलं असतं, दिलेलं असतं. आणि त्यातून मग आपल्याला साहित्याचे वेगवेगळे प्रकार कळतात. पण नेमकं नाटक म्हणजे काय, कविता म्हणजे काय, कथा म्हणजे काय, किंवा कादंबरी म्हणजे काय, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला आपल्या आजच्या पाठामध्ये करायचा आहे, ज्याचं नाव आहे रंग साहित्याच्या. आता साहित्याचे रंग म्हणजे साहित्याचा कुठला एक रंग, लाल, पिवळा, हिरवा, निळा, या अंगाने किंवा या संदर्भाने आपल्याला याचा अभ्यास करायचा नाही, तर त्या साहित्य प्रकाराचं स्वरूप काय आहे. म्हणजे नाटकाचं स्वरूप कसं असतं, कथेचं स्वरूप कसं असतं, कादंबरीचं स्वरूप कसं असतं, प्रवास वर्णनाचं किंवा कवितेचं स्वरूप कसं असतं, त्या संदर्भानं इथे रंग हा शब्द आलेला आहे. आणि त्याच संदर्भाने आपल्याला साहित्याचे रंग अभ्यासायचे. तर बघूया. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील. कशा? 2 शब्द दिलेत बघा इथे. आपल्या मनामध्ये जे काही विचार असतील किंवा आपल्या भावभावना कशाच्या तरी संदर्भातल्या, एखादी घटना बघितल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर जे आपल्या मनात येतं ते योग्य प्रकारे, म्हणजे मांडताना ते योग्य प्रकारे आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि केवळ योग्य प्रकारेच नाही तर प्रभावीपणे मांडायच्या असतील जर आपल्याला आपल्या भावना, तर भाषेवर प्रभुत्व हवे. जेणेकरून आपण जे काही लिहू, आपण जे काही बोलू ते आपण बोलत असू तर ऐकणारे लक्ष देऊन ऐकतील, आपण लिहिलेलं असेल तर ते लक्षपूर्वक वाचतील. अशा प्रकारचं लेखन होण्यासाठी किंवा योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे आपल्या भावना आपल्याला मांडायच्या असतील तर आपलं भाषेवर प्रभुत्व असायला हवं. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे म्हणजे श्रीमंत आहे. अनेक वेगवेगळे साहित्य प्रकार मराठी भाषेमध्ये आहेत. या साहित्याच्या वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. म्हणजे बघा, एखादं पुस्तक जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या पुस्तकात अनेक पात्र आपल्याला मिळतात, वेगवेगळ्या घटना आपल्याला माहीत होतात, आणि म्हणून एक पुस्तक वाचणं हे अनेक अनुभव आपल्याला देत असतं. अनुभवाच्या दृष्टीने आपण काय होतो? समृद्ध होतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. काय केलं या पाठामध्ये? विविध साहित्य प्रकार जे आहेत त्यांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेशही दिला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. हे मराठी भाषेतच केवळ नव्हे तर इतर भाषांमध्ये सुद्धा साहित्याचे अनेक वेगवेगळे प्रकार हाताळले जातात. लेखक वेगवेगळे प्रकार त्या कथेची किंवा त्या घटनेची गरज बघून ते लिहितात. म्हणजे एखादा विषय कवितेचा असू शकतो, एखादा विषय कथेचा असू शकतो, एखादा विषय कादंबरीचा असू शकतो, किंवा एखादा विषय नाटकाचा असू शकतो. तर
हे सगळं अभ्यासल्याने काय होतं की आपलं केवळ मनोरंजनच होत नाही तर आपलं ज्ञानसुद्धा वाढतं. आणि आजचा हा जो पाठ आहे रंगसाहित्याचे, याचं स्वरूप जे आहे ते नाट्य स्वरूप आहे, म्हणजे नाटकाच्या स्वरूपामध्ये तो आपल्याला दिलेला आहे. तर बघूया आपण आता इथे तुम्हाला अगदी आपण पाठ सुरू करण्यापूर्वी कळावं म्हणून हे सगळं दिलेलं आहे की मराठी साहित्य प्रकारामध्ये जे प्रकार हाताळले जातात त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत कविता, कादंबरी, ललित लेखन, कथा, वर्णन, चरित्र, समीक्षा, इतिहास, नाटक, अध्यात्म. हे साहित्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे सगळेच आपल्या आजच्या या नाट्य स्वरूपातील पाठामध्ये असतील असं नाही, पण यातले जे काही महत्त्वाचे आहेत किंवा ज्यांना ऑथेंटिकरित्या साहित्याचे प्रकार मानलं जातं अशांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. बघूया, एक चित्र तुम्हाला दिसतंय जे आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. महाबळेश्वर हे जे गाव आहे, महाबळेश्वर हे जे टुरिस्ट अट्रॅक्शनची प्लेस आहे, हिल स्टेशन आहे, तिथून जवळ भिलार नावाचं गाव आहे आणि हे भिलार पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तिथे प्रत्येक घरामध्ये पुस्तकं आहेत, भिंतींवर सुद्धा पुस्तकांच्या संदर्भातली चित्र आहेत, लेखकांची नावं, लेखकांचे परिचय आहेत. तर तिथे सुश्रुतची सहल जाणार होती आणि त्या संदर्भाने वर्गात सूचना आली. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली, त्याबाबत एक फिल्म दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी परतल्यावर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला. आपण सुद्धा ज्या दिवशी पिकनिकला आपल्याला जायचं असतं खूप एक्साइट असतो आपण आणि लवकर झोपतो लवकर उठण्यासाठी. तसंच सुश्रुतच्या बाबतीत सुद्धा झालं. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुलामुलींचा वेश परिधान करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवती आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, कोण रे तुम्ही, इथे काय करत आहात? मुलामुलींच्या वेशातील पुस्तके सुश्रुतला म्हणाली, अरे आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत, आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे. बघा, हा झोपलेला आहे इथे आणि त्याच्या स्वप्नामध्ये ही सगळी पुस्तकं आलेली आहेत. आणि जेव्हा सुश्रुतने विचारलं की तुम्ही कोण आहात आणि इथे काय करतायत, तेव्हा ती पुस्तकं म्हणाली की आम्ही सगळेजण तुला भेटायला आलो आहेत आणि आम्हाला तुझ्याशी काय करायची आहे, मैत्री करायची आहे. तर बघूया हे सगळे सुश्रुतचे मित्र मैत्रिणी त्याला काय काय माहिती आणि कशा प्रकारची माहिती देतात. आता बघा, सुरुवातीला सुश्रुत विचारतोय की तुम्ही सगळे कोण आहात, आणि मग कथा हा जो साहित्याचा एक प्रकार आहे, कथेने सुरुवात होते. अरे असा घाबरतोस काय, हे सगळे आपलेच मित्र आहेत, सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासून आहेच. अरे मी आहे कथा, गोष्ट हे माझं दुसरं नाव. काय म्हणते कथा, की माझी ओळख लहानपणापासून तुला आहेच. मी कोण आहे, मी कथा आहे आणि माझं दुसरं नाव आहे गोष्ट. आता सुश्रुत विचारतोय बघा की तू जे काही आपली मैत्री आहे असं म्हणत आहेस, तर आपली ओळख कसं काय आहे? आणि मग कथा सांगते की आईच्या आजीच्या तोंडून इसाप नीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. लहानपणी आपण आपल्या आईकडून, आपल्या आजीकडून, आपल्या आजोबांकडून अनेक गोष्टी ऐकत असतो किंवा इसाप नीतीची, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टींची पुस्तकं ऐकत असतो. त्या गोष्टी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साहित्यातला कथेचा प्रकार आहे. आणि म्हणून इथे कथा म्हणते की या अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्ही मोठे झालेला आहात आणि तुम्हाला त्या कथा वाचायची सवय लागते. बघूया पुढे. आणि मग सुश्रुतच्या लक्षात येतं की हो, आत्ता आठवलं, आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची. आणि मग कथा बघा, बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये. बघा, या दोन गोष्टी आता इथे आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की कथेची वैशिष्ट्ये काय आहेत. आकर्षक सुरुवात, एवढी आकर्षक सुरुवात कथेची असते की पुढे काय होईल हे ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो असतो. कथा सांगणारा जेव्हा कथा सांगायला सुरुवात करतो तर त्या गोष्टीची सुरुवातच इतकी छान असते की आपल्याला पुढे गोष्ट ऐकत राहावीशी वाटते. आणि केवळ आकर्षक सुरुवात नव्हे तर परिणामकारक शेवट, म्हणजे त्या कथेतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं किंवा मग आपल्या ज्ञानात भर पडते किंवा एखाद्याच्या दुःखाविषयी आपल्या मनात कळवळा निर्माण होतो किंवा त्या भावनेशी आपण जोडले जातो किंवा काहीतरी एक शिकवण आपल्याला त्या कथेतून मिळते. म्हणून इथे असं म्हटलं आहे की आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही कथेची काय आहेत, दोन वैशिष्ट्ये आहेत. पुढे बघूया.
आणि मग सुश्रुत म्हणतोय, तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, आपण साहस कथा शिकूया. काय प्रश्न पडलाय सुश्रुतला? तो कथेला विचारतोय की तुझे काही प्रकार पण असतात का? की कथा म्हणजे कथा. जसं आता बघा, अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जर आपण खाण्याच्या मेनूचा विचार केला तर त्याच्यात वेगवेगळे वेगवेगळे प्रकार असतात. नुसतं सँडविच जरी आपण घेतलं तर त्याच्यात मग किती प्रकार आपल्याला बघायला मिळतात. बरोबर? हे अ, त्या अर्थाने आपल्याला साहित्याशी जोडता येणार नाही, पण केवळ तुम्हाला त्या एका साहित्य प्रकारात म्हणजे एका साहित्याच्या प्रकाराचे आणखी किती प्रकार असतात हे समजण्यासाठी उदाहरण मी तुम्हाला देतोय. आणि म्हणून सुश्रुत इथे विचारतोय की तुझे काही प्रकार पण असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम वर्गात जेव्हा शिकवत होत्या तेव्हा त्या काय म्हणाले की आपण साहस कथा शिकूया. बघूया कथा पुढे काय सांगते. अगदी बरोबर. परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. आता बोधकथा म्हणजे काय? ज्यातून आपल्याला काहीतरी बोध मिळतो, काहीतरी शिकवण मिळते. परीकथा ह्या इमॅजिनेटिव्ह स्वरूपाच्या असतात, पऱ्यांच्या कथा असतात, लहानपणी आपण ऐकलेल्या असतात. विज्ञान कथा एखाद्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या संदर्भातली कथा, एखाद्या रोग आणि त्याच्यावरच्या उपायाच्या संदर्भातली कथा, अशा या कथा असतात. ऐतिहासिक कथांमध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या कथा किंवा इतर राजांच्या संदर्भातल्या कथा किंवा इतिहासाशी रिलेटेड कुठल्याही विषयावरच्या कथा, हे सगळे कथेचे प्रकार झाले. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. म्हणजे कुठलंही नाटक स्टेजवर आपण बघण्याआधी, कुठलीही मालिका आपण बघण्याआधी किंवा कुठलाही चित्रपट आपण बघण्याआधी त्या लेखकाला एक कथा सुचलेली असते आणि मग त्या कथेचं नाटक होतं, त्या कथेची मालिका होते, त्या कथेचा चित्रपट होतो. पण बेस जो आहे साहित्याच्या या सगळ्या प्रकारांचा, ललित कलांचा, त्याचा पाया काय असतो तर कथा. कुठली तरी एक कथा किंवा कुठली तरी एक गोष्ट जेव्हा कोणाला तरी सुचते तेव्हा त्या गोष्टीचं काय करायचं? नाटक करायचं, मालिका करायची, चित्रपट करायचा, की एक छोटीशी कथा लिहून काढायची, हे सगळं त्या लेखकावर अवलंबून असतं. आणि म्हणून इथे असं म्हटलंय की नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे कथा. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय, दर्जेदार म्हणजे खूप चांगली असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एखादा चित्रपट आपण बघतो, तो आपल्याला खूप आवडतो आणि एखादा चित्रपट आपल्याला अजिबात आवडत नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर त्या चित्रपटाची कथाच खूप चांगली असेल तर तो आपल्याला आवडू शकतो आणि कथेमध्ये जर मजा नसेल तर कदाचित तो आपल्याला आवडणार नाही. पुढे काय म्हटलंय बघा. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते, किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. आता तुम्हाला सुद्धा एखादी कथा सुचू शकते किंवा एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकतं की या गोष्टीवर मला कथा लिहिता येऊ शकते. परंतु ती कथा लिहिताना कोणतं तंत्र आपल्याला हाताळायचं आहे, कोणत्या प्रकारे ती कथा खुलवत न्यायची आहे, उत्तम निवेदन तंत्र म्हणजे कथा मांडण्याचं जे तंत्र आहे, जी पद्धत आहे, ती कोणती वापरतो आपण, यावर कथेचं यश अवलंबून असतं. पुढे बघा सुश्रुत काय म्हणतो की तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना. आता बघा, सगळ्यात आधी आपण कथा म्हणजे काय बघतो आहोत, त्यानंतर कथेची वैशिष्ट्ये बघितली, त्यानंतर कथेचं स्वरूप काय असू शकतं ते बघितलं, आणि आता काही महत्त्वाचे कथाकार जे आहेत, लेखक जे आहेत, त्यांची नावं आपण बघूया. येगो जोशी आहेत, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, दमा मिराजदार यांसारख्या अनेक नामवंत लेखक लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं आहे. म्हणजे त्यांनी काय दिलं आहे मराठी वाचकांना? कथा वाचनाचा आनंद दिलेला आहे. आता यातले जे दमा मिराजदार आहेत यांच्या कथाकथनसुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. यूट्यूबवर जरी तुम्ही सर्च केलं दमा मिराजदार तर त्यांच्या अनेक कथा तुम्हाला मिळू शकतात. अण्णाभाऊ साठे हे सुद्धा एक महत्त्वाचं नाव आहे, ज्यांच्या कथा आपल्याला बांधून ठेवतात किंवा वाचत राहाव्याशा वाटतात. आणि ही सगळीच नावं वि स खांडेकर असतील, विभावरी शिरूरकर किंवा व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, या सगळ्यांच्या कथा ज्या आहेत ह्या अतिशय साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी किंवा भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी किंवा अनेक नवनवीन शब्द माहीत होण्यासाठी किंवा एखादी कथा कशी मांडली जाऊ शकते जेणेकरून वाचकांना ती वाचण्यामध्ये इंटरेस्ट येईल, हे सगळं शिकण्यासाठी ह्या कथाकारांच्या कथा वाचणं खूप आवश्यक आहे. तेव्हा
जेव्हा आपली परीक्षा संपते, आपल्याकडे वेळ असतो, त्या काळामध्ये आपण या लेखकांची पुस्तकं शोधून ती वाचू शकतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. तुम्हाला कथा वाचनामध्ये इंटरेस्ट आहे, कादंबरीमध्ये आहे, नाटकामध्ये आहे, कवितेमध्ये आहे. जो आपला इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टची जो प्रकार आहे साहित्याचा, त्यातली पुस्तकं शोधणं आणि ती वाचणं हे खूप आनंददायी काम आहे. पुढे बघूया. सुश्रुत काय म्हणतो, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं. आता कथा बाजूला झालेली आहे आणि पुढे त्याला दुसरं कोणीतरी दिसतंय आणि म्हणून तो म्हणतोय की ही ताई कोण आहे. आता ही ताई म्हणजे कोण आहे? कादंबरी. काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. काय म्हणते कथा? ही कथा आवडली ना तुला, तर मी आहे कादंबरी. कथेची थोरली बहीणच मन हवं तर. थोरली म्हणजे मोठी, कथेची मोठी बहीण. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता कथा आणि कादंबरी या दोन गोष्टीतला फरक इथे दिलेला आहे. कथा ही लहान असते, छोटी असते, 3 ते 4, 4 ते 5 किंवा त्यापेक्षा अधिक पानांची कथा असते. पण कादंबरी ही एकाच कथेचं एक मोठं पुस्तक असतं. त्यामुळे इथे असं म्हटलंय कादंबरीने की कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच आहे, पण तिचा आवाका काय असतो? मोठा असतो. तिच्यामध्ये पात्र जास्त असतात, त्याच्यामध्ये घटना जास्त असतात आणि त्या अंगानं इथे आवाका हा शब्द वापरलेला आहे की कादंबरीचा आवाका किंवा विषय मोठा असतो. मग सुश्रुतला प्रश्न पडला की मोठा म्हणजे किती ग? अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात. बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना प्रसंगातून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. जसं जसं आपण पुढे वाचायला जातो तसं तसं आपल्याला कादंबरीमध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. म्हणजे पुढे काय होणार आहे हे आपल्याला सतत वाटत राहतं कादंबरी वाचताना आणि म्हणून आपण ती पुढे 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 वाचत जातो. आता या कथानकात पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यात गुंतून जातो व रममान होतो. म्हणजे बरीचशी कादंबरीची पुस्तकं अशी आहेत जी 100 पानांची असू शकतात, 200 पानांची असू शकतात किंवा त्यापेक्षा जास्त पानांची सुद्धा मोठमोठ्या कादंबऱ्या असतात. पण असे काही वाचक आहेत आणि असे काही लेखक आहेत की ज्यांच्या कादंबऱ्या एकदा आपल्या हातात आल्या की एका रात्रीतून किंवा एका दिवसातून किंवा ती कादंबरी हातात घेतल्यानंतर स्टार्ट टू एंड वाचून सुद्धा काढणारी लोक आहेत आणि त्या वाचल्या जाव्यात अशा प्रकारे असे लिहिणारे लेखक सुद्धा आपल्याकडे आहेत. बघा सुश्रुत काय म्हणतो हे ऐकून की खरंच तुझा आवाका खूपच मोठा आहे. आणि मग कादंबरी सांगते की बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. जसे वेगवेगळे पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात दिले जातात, तसे साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा अनेक पुरस्कार आहेत आणि ज्ञानपीठ हा जो पुरस्कार आहे तो साहित्याच्या क्षेत्रातला महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. तो वि स खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळालेला आहे. तेव्हा मराठी माणसांचा ऊर अभिमानानं भरून आला. आता नेटवर आपण ऑनलाईन सध्या शिक्षण घेतो आहोत, तुम्ही हे शोधू शकता की वि स खांडेकर यांच्याबरोबर आणखी कोणते लेखक आहेत की ज्यांच्या पुस्तकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि मग ती पुस्तकं तुम्ही वाचून काढू शकता. आता हे सांगत असतानाच कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते, सुश्रुत ओळखलंस का मला? अरे मी आहे कविता, आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे नाही का. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्याच कविता तुम्ही तालासुरात म्हणता. खरं म्हणजे या दोन गोष्टी, एक कथा आणि कविता, अगदी बालवयापासून आपली सोबत करतात. म्हणजे जेव्हा आपण शाळेत सुद्धा गेलेलो नसतो तेव्हासुद्धा अनेक गाणी आपण शिकतो. गाणी गात गात आपली आजी आपली आई आपल्याला खाऊ घालत असते किंवा वेगवेगळ्या कथा किंवा वेगवेगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगत असतात. म्हणून इथे कवितेने सुद्धा म्हटलं आहे बघा की अरे मी आहे कविता आणि आपली फार पूर्वीपासून ओळख आहे. केवळ पाठ्यपुस्तकातच नव्हे तर त्याआधीसुद्धा आपण अनेक गाणी जी ऐकतो ती गाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कविताच असते. आणि इथे बघा सुश्रुत काय म्हणते की हो ताई मला आठवतंय, ही आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासी हरसे मानसी या माझ्या आवडत्या कविता. दोन कविता त्याने इथे उदाहरणादाखल दिलेत की हो कविता तुझी आणि माझी खूप जुनी गट्टी आहे, मैत्री आहे आणि मला आठवतं की माझ्या ज्या दोन आवडणाऱ्या कविता आहेत त्या आहेत ही आवडते मज मनापासून शाळा,
श्रावण मासी हर्ष मानसी. आता तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत अभ्यासलेल्या कवितांमधून तुमच्या कोणत्या आवडत्या कविता आहेत ते सुद्धा इथे लिहू शकता, सांगू शकता. कविता छान. सुश्रुत माझं रूप छोटंसं. कविता अगदी छोटी असते, आटोपशीर असते, मोजक्या शब्दात, मोजक्या म्हणजे अगदी थोड्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. कवितेचं वैशिष्ट्य काय आहे? कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त व्यापक विषय समजावणं किंवा मोठ्या विषयाला हात घालून तो कमी शब्दात मांडणं. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्य रूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यांसारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशय गर्भ करतात. यमक आणि अनुप्रास हे शब्दालंकार आहेत. अलंकार जेव्हा तुम्ही शिकला असाल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे अलंकाराचे कोणते प्रकार आहेत, ते कशा प्रकारे वापरले जातात. उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक हे कवितेमध्ये वापरले जाणारे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे कविता काय होते? आशयगर्भ होते. पुढे बघूया. सुश्रुत काय म्हणतो बघा. मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते. म्हणजे कवितेतून आपल्याला अर्थ मिळतो एखाद्या विषयाच्या संदर्भात आणि शब्दांची निवड जी असते ती अगदी चपकल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो. हे बरोबर ना? कविता म्हणते की अगदी बरोबर. आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला? तुला काय माहिती आहे कवितेविषयी? तर तो सांगतोय बघा. ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं. अनेक अशा कविता आहेत ज्या आपण गाणी म्हणून ऐकत असतो. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, कुठलाही चित्रपट, कुठलाही नाटक, कुठलीही कादंबरी जेव्हा आकार घेते तेव्हा ती कथा असते. सुरुवातीला तिचा बेस जो असतो तो कथेचाच असतो. कवितेचं सुद्धा तसंच आहे की कुठलंही गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या गाण्यापूर्वी एक कविता असते आणि संगीतकार त्याला जेव्हा संगीत देतात तेव्हा त्या कवितेचं काय होतं? गाणं होतं. म्हणून इथे तो म्हणतोय बघा की ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडींमधून, चित्रपटांमधून ऐकतो सुद्धा. आता आपल्या पुस्तकांमधल्या सुद्धा अनेक कविता आहेत ज्या तुम्ही यूट्यूबवर टाकाल किंवा गुगलवर टाकाल तर त्यांना कोणीतरी चाल दिलेली असेल, कोणीतरी म्युझिक दिलेलं असेल आणि ते आपल्याला ऐकायला मिळू शकतं. कविता छान निरीक्षण आहे हा तुझं. बरं मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का? मराठी दिन साजरा करतात का हा प्रश्न विचारल्यानंतर सुश्रुत म्हणतोय की हो करतात ना. आणि मग कवितेने विचारलं की तो कोणत्या तारखेला असतो? आता तो थोडंसं आठवून सांगतो की 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन साजरा करतो. आणि मग कवितेने परत प्रश्न विचारला की अगदी बरोबर, तो कोणाचा जन्मदिवस आहे माहिती आहे तुला? आणि मग सुश्रुत म्हणतो की नाही ग, मला हे नाही माहीत. मला हे माहिती आहे की मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा होतो, पण तो कोणाच्या जन्मदिवसानिमित्त होतो हे मला माहीत नाही. आणि मग कविताच उत्तर देते की नटसम्राट नाटकाचे लेखक वि वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज. आता इथे बघा दोन गोष्टी आहेत. वि वा शिरवाडकरांनी नटसम्राट हे नाटक लिहिलं म्हणजे ते नाटककार होते, आणि कविवर्य हा शब्द कविवर्य कुसुमाग्रज असा वापरला म्हणजे ते कवीसुद्धा होते. म्हणजे एक लेखक साहित्याचे वेगवेगळे प्रकार लेखन करत असताना हाताळत असतो. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मराठी दिन आपण 27 फेब्रुवारीला साजरा करतो, वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी. आणि मग कविता पुढे म्हणते की कुसुमाग्रजांबरोबरच केशवसूत, बालकवी, बाभ बोरकर, बासी मर्डेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे अशा अनेक कवी कवयित्रींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संत काव्यापासून पंत काव्ये, मध्ययुगीन काव्ये, शाहिरी काव्ये अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. आता तुम्ही आत्तापर्यंत जो मराठी भाषाविषयी शिकता आहात, अगदी सुरुवातीला आपल्याला कुठल्या तरी संतांचा अभंग दिलेला असतो किंवा ओव्या दिलेल्या असतात कवयित्रींच्या. तो मध्ययुगीन भारतात संतांनी लिहिलेला एक प्रकारची कविता होती. मग हळूहळू यमकांमध्ये कविता लिहिली गेली आणि आज आपण जर बघितलं तर कविता मुक्त छंदामध्ये लिहिली जाते, ज्याच्यामध्ये मीटर ज्याला आपण म्हणतो किंवा यमक ज्याला आपण म्हणतो ते महत्त्वाचं नसून विषय महत्त्वाचा असतो. आणि तो विषय मुक्त छंदामध्ये म्हणजे कसलंही आपण त्याला म्हणू शकतो की गणित जे आहे ते न वापरता
विषयाला महत्त्व देऊन त्या प्रकारची कविता लिहिली जाते. पुढे बघूया. आता नाटक आहे अरे सुश्रुत, ओळखलंस का मला? आणि मग सुश्रुत म्हणतो की तू कोण आहेस रे? माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल. अरे नाटक दादा तू? पात्र रचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना व प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करतो. आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की नाटक हे अतिशय महत्त्वाचं आहे. मराठी माणूस आणि नाटक या दोन्हीचा संबंध खूप जवळचा आहे. अगदी एखाद्या सणाप्रमाणे किंवा एखाद्या उत्सवाप्रमाणे मराठी माणसं आपण बघतो की नाटक बघायला नाट्यगृहामध्ये जात असतात. आणि म्हणून इथे असं म्हटलं आहे की मराठी माणसाच्या हृदयात नाटकाचं स्थान काय आहे? अढळ आहे. तुला माहीत आहे माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. आता नाटक लिहिताना नाटककाराला हे बघावं लागतं की आपण लिहिलेली गोष्ट रंगमंचावर सादर होणार आहे आणि त्या दृष्टीने त्याचं लेखन करावं लागतं. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. म्हणजे वाचताना सुद्धा ते वाचलं जावं आणि बघायला सुद्धा लोकांना त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हावी, इंटरेस्ट यावा, अशा पद्धतीने नाटकाची रचना केली जाते किंवा नाटक लिहिलं जातं. आणि मग सुश्रुत म्हणतोय बघा की मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं, त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असं बाबा म्हणाले. आता दिग्दर्शन म्हणजे बऱ्याचदा असं होतं की नाटक लिहिणारा वेगळा असतो आणि नाटक बसवणारा वेगळा असतो. किंवा बऱ्याचदा असंही असतं की ज्याने नाटक लिहिलं तोच नाटक दिग्दर्शित करतो. आपण जे स्टेजवर नाटक बघतो ते बसवणारा जो आहे तो दिग्दर्शक असतो आणि लिहिणारा नाटककार असतो. आता बघा नाटकाने काय म्हटलंय, वा छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे म्हणजे मला त्या ढाच्यामध्ये बसवणे, स्टेजवर उभं करणे हा आनंददायी अनुभव असतो. मराठी भाषेत गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण साहित्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा बघतो आहोत, त्याची वैशिष्ट्येसुद्धा बघतो आहोत, त्याचं स्वरूप नेमकं काय आहे ते सुद्धा बघतो आहोत आणि त्या त्या साहित्य प्रकारातल्या महत्त्वाच्या लेखकांची नावंसुद्धा बघतो आहोत, ज्यांनी त्या त्या प्रकारांमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. पुढे बघूया. आता चरित्र. ए सुश्रुत इकडे बघ. आता तो थोडासा गोंधळलेला आहे, सगळेजण त्याच्या पुढे आहेत आणि म्हणून चरित्र त्याला म्हणतं की इकडे बघ, हाय हॅलो मी इथे आहे. आणि मग सुश्रुत म्हणतो की कोण बोलवतंय मला? चरित्र. अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पाडतो आणि त्यातून त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते आणि त्यातूनच मी जन्माला येतो. आता अनेक चरित्र आहेत, जसं इतिहास पुरुषांची चरित्र असू शकतात, जसं शिवाजी महाराजांचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, महात्मा फुलेंचं चरित्र. ही झाली इतिहास पुरुषांची चरित्र. किंवा वैज्ञानिकांच्या चरित्रामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन असेल किंवा आपले अब्दुल कलाम असतील. एवढंच नाही तर कलेच्या क्षेत्रातले सुद्धा लेखकांची वेगवेगळ्या चरित्र असू शकतात, चित्रपटात काम करणाऱ्या लोकांची चरित्र असू शकतात. तर हे एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं आणि त्यावरून ती गोष्ट लोकांना समजावी असं वाटणं एखाद्या लेखकाला, आणि त्यातून मग त्याला ते लिहिण्याची प्रेरणा जेव्हा मिळते त्यातून चरित्र जन्माला येतं. मग सुश्रुत म्हणतोय की मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. मग चरित्राने काय सांगितलं की अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणारा. कारण चरित्र हे कोणाचंही लिहिलं जात नाही. ज्या व्यक्तीने समाजासाठी, त्या भागातील लोकांसाठी किंवा देशासाठी किंवा मानवतेसाठी किंवा एकूणच जगासाठी काहीतरी थोर केलेलं असतं, अशा लोकांची चरित्र लिहिली जातात. आणि म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासात बदलतात. चांगली चरित्र जर आपण वाचत गेलो तर त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. मोठं होण्याची स्वप्न आपण ते चरित्र वाचून बघू शकतो. आता यात महत्त्वाची नावं दिली आहेत बघा. बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भादखेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी चरित्राला हाताळलं आहे. म्हणजे अनेक वेगवेगळे चरित्र त्यांनी लिहिलेले आहेत. आता सुश्रुत पुढे म्हणतो की वा, सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली. आणि आता
समोर जो दिसतोय हा कोणता दादा बरं? बघूया काय आहे. आत्मचरित्र. चरित्र आणि आत्मचरित्र हे दोन प्रकार आहेत. बघा आत्मचरित्र काय म्हणते की मी आत्मचरित्र चरित्रांच्याच कुटुंबातील एक. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन, तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. बघा फरक काय आहे. चरित्र हे एखाद्या महापुरुषाचं लेखकाने लिहिलेलं असतं आणि आत्मचरित्र हे त्या महापुरुषाने किंवा कोणत्याही एका व्यक्तीने स्वतःचं लिहिलेलं असतं. माझ्या आयुष्यात आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्या बुऱ्या अनुभवाचे कथन मी तटस्थपणे करतो. म्हणजे आत्मचरित्र कोणीही व्यक्ती स्वतःचं लिहित असली तरी केवळ चांगल्याच गोष्टी त्यात ती मांडत नाही, तर त्याच्या आयुष्यात जे काही घडलेलं आहे ते सगळं खरं खरं आणि तटस्थपणे मांडतो आणि त्यातूनच आत्मचरित्र साकारलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमरशेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजलेले लेखक. आता या सगळ्या लेखकांचं नाव गुगलवर टाकून तुम्ही हे सर्च करू शकता की या लेखकांच्या आत्मचरित्राला त्यांनी काय काय नावं दिलेली आहेत. सुश्रुत पुढे म्हणतोय की अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? आणि मग तो शेवटचा दादा जो सुश्रुतला दिसतोय तो आहे प्रवास वर्णन. का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूर दूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. सुश्रुत म्हणजे आणि ते कसं काय? प्रवास वर्णन काय सांगतंय बघा. माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. ही माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेत मांडणं हे लेखकाचं कसब, म्हणजे त्याचं ते कौशल्य असतं. लेखक त्या ठिकाणी माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची सुरेख मांडणी करतो. आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मुलं यूट्यूबवर जे लॉग्स बघता, व्हिडिओ लॉग, त्याच्यामध्ये अनेक असे यूट्यूबर आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि आपल्याला घरात बसून त्या जागा बघता येतात. पूर्वी हे सगळं नसल्यामुळे प्रवास वर्णनं लिहिली जायची. आजसुद्धा प्रवास वर्णनं लिहिली जातात, पण पूर्वीच्या काळी ती पुस्तक वाचून त्या जागेविषयी आपल्याला अनेक नवनवीन माहिती मिळायची आणि म्हणून प्रवास वर्णनं आपल्याला घरात बसून त्या पर्टिक्युलर जागेचा फील देतात. सुश्रुत काय म्हणतोय बघा. म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून. म्हणजे घरात बसून तुम्हाला जर दुसऱ्या एखाद्या देशात जायचं असेल तर तुम्ही इथे बसून त्या पर्टिक्युलर देशावर लिहिलं गेलेलं प्रवास वर्णनाचं पुस्तक वाचू शकता आणि तुम्ही तो आनंद घेऊ शकता. आता प्रवास वर्णनांमध्ये बघा अगदी बरोबर आणि हेच माझं वैशिष्ट्य म्हणून मला गंगाधर गाडगे, राभी जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. म्हणजे या सगळ्या लेखकांनी प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. पुढे बघूया सुश्रुत काय म्हणतोय. किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझं लेखनही सुधारेल. आता बघा आपल्याकडे वाचण्याच्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे वाक्य आहेत. जसं वाचाल तर वाचाल किंवा पुस्तकांशी आपण मैत्री केली तर आपल्याला कधीही दुःख होत नाही. आपल्याला असे अनेक मित्र मिळतात ज्यांच्याशी आपलं कधी ना कधीतरी बिनसतं. पण पुस्तक ही अशी एक गोष्ट आहे की जी आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी सांगते, अनेक नवनवीन माहिती देते, ज्ञान देते आणि त्यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो. आणि म्हणून सुश्रुतने म्हटलंय की तुमच्या सगळ्यांशी जर मी मैत्री केली तर माझं एकतर मनोरंजन होईल, ज्ञान वाढेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाचनाने काय होईल, माझ्याकडे नवनवीन शब्द येतील आणि त्यामुळे माझं लेखनही सुधारेल. आणि मग सगळे मिळून म्हणतायत की आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही. आता पुस्तके बघा सगळे मिळून गात आहेत. साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना, इंद्रधनू ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना, धन्य अमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा वाचू आनंदे, लिहू नेमाने मांगमय रसात नाहू सदा.
असं हे एक गीतच म्हणूया आपण त्याला, किंवा एक कविता म्हणूया, की साहित्याने काय काय होतं किंवा साहित्य आपल्याला कशा प्रकारचा आनंद देऊ शकतो हे इथे सगळ्या पुस्तकांनी मिळून म्हटलेलं आहे. आणि म्हणून मी सुद्धा तुम्हाला अशी विनंती करेल की जेव्हा तुमची परीक्षा संपेल आणि तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा आपल्याला आपण वाचनाची आवड आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे, वाचनाचा छंद जोपासला पाहिजे. आणि ज्या भाषेतले साहित्य आपल्याला मिळेल, ज्या भाषेतलं साहित्य आपल्याला इझिली अवेलेबल होईल त्या भाषेतलं साहित्य आपण वाचलं पाहिजे. आणि वेगवेगळे साहित्यिक जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यकृती आपण अभ्यासल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत, जेणेकरून आपण भाषेच्या आणखी जवळ जाऊ आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर आजच्या पाठामध्ये आपण रंग साहित्यामध्ये कविता म्हणजे काय, कादंबरी म्हणजे काय, कथा म्हणजे काय, प्रवास वर्णनं कशा प्रकारे लिहिली जातात, नाटक काय असतं, या सगळ्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. एकूणच काय तर साहित्याचे वेगवेगळे रंग आज आपण अभ्यासलेले आहेत. आता बघा, या पाठामध्ये प्रस्तुत पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा. इथे तुम्हाला ती लिहायची की आपण कोणकोणते साहित्य प्रकारांविषयी बोललो. त्यानंतर आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. कथेचे प्रकार कोणकोणते आहेत, कवितेची वैशिष्ट्ये काय आहेत, नाटक कवी कुसुमाग्रजांच्या संदर्भाने दिलं की त्यांचं मूळ नाव काय आहे, त्यांनी लिहिलेलं नाटक कोणतं, त्यांना प्राप्त पुरस्कार कोणता आणि त्यांचा काव्यसंग्रह कोणता प्रसिद्ध झालेला आहे. आणि चरित्र आणि आत्मचरित्र यातला फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. मी चरित्र आणि आत्मचरित्र ह्या दोन गोष्टींविषयी जेव्हा आपण बोलत होतो तेव्हाच यातला फरक स्पष्ट केलेला आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा हे प्रश्नाची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आणि आजचा जो आपण पाठ अभ्यासलेला आहे तो एकदा लक्षपूर्वक तुम्ही पुस्तकातून वाचला तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर येणार नाही असं होणार नाही. तर आज आपण आता इथेच थांबूया. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.